सगळ्यांना नमोबुद्धाय, जय भीम। आज बऱ्याच दिवसापासून मी लाईव्ह आलेली आहे। सर्व बांधवांना जय भीम। कसे आहेत सगळे? बरे आहात ना? बरेच असाल तर लाईव्ह का आली हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। लाईव्ह येण्याचं माझं कारण काय आहे? गेले कित्येक दिवस झाले, म्हणजे गेले 2 ते 3 महिने झालं महाराष्ट्राचं जे वातावरण आहे ते अतिशय दूषित वातावरण आहे। प्रत्येक जात आणि धर्म आम्ही उपेक्षित आहोत हे सांगण्यासाठी धडपडतेय। म्हणजे एकीकडे आपल्या देशाचे प्रधानमंत्री जगामध्ये जाऊन डंका पिटवतात की आमचा देश महासत्ताक आहे, आमचा देश सार्वभौम आहे, आमचा देश क्रांती सूर्य तू प्रगती केली हे जाऊन सांगतायत। आणि दुसरीकडे क्रांती सूर्य तू दुसरीकडे भारत देशामध्ये या भारतातल्या प्रत्येक जाती आम्ही कशा उपेक्षित आहोत, आम्हाला कशा आरक्षणाची गरज आहे यासाठी झगडत आहेत। मग तुमच्या ज्या महासत्ताक होण्याच्या ज्या बाता आहेत त्या पोकळ बाता आहेत। कारण जर इथे प्रत्येक जात मागासवर्गीय अतिमागासवर्गीय होण्यासाठी धडपडत असेल तर तुमची जी प्रगती आहे ते मुठभर उद्योगपतींसाठीच आहे, मुठभर श्रीमंतांसाठीच आहे आणि मुठभर नेत्यांसाठीच आहे की काय हा प्रश्न मला पडतो। कारण गेल्या कित्येक महिने महाराष्ट्रामधला धनगर समाज झगडतो आहे, महाराष्ट्रामधला ओबीसी समाज झगडतो आहे की आमची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, जे कित्येक वर्षापासून रेंगाळत आहे। इकडचा आदिवासी झगडतो आहे, त्याच्या जमिनी लुटल्या जात आहेत। इकडचा आता काल परवा आमच्या शमीभाताई आंदोलनाला बसल्या होत्या, इकडचा तृतीयपंथीय स्वतःला माणूस बनण्यासाठी धडपडत आहे। आणि सगळ्यात जे चर्चेत असलेलं उदाहरण म्हणजे इकडचा चला लिंगायतही झगडतो आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता एक 2-3 महिने जे चर्चेत आहे, न्यूजवर आहे, मीडियावर आहे, जे एक चित्र झळकते ते म्हणजे इकडचा मराठा समाज देखील आम्ही कसे उपेक्षित आहोत, आम्हाला कशा प्रकारे आरक्षणाची गरज आहे यासाठी झगडतोय। माझी मराठा बांधवांबद्दल पूर्ण सहानुभूती आहे आणि शुभेच्छाही आहेत की त्यांनाही आरक्षण मिळावं। कारण माझ्या बापाने आमच्या आधीही तुमचा विचार केला होता 340 कलम टाकून। मानवतावादी दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा मराठ्यांना देखील ओबीसीच्या मार्फत आरक्षण मिळावं यासाठी 340 कलमांतर्गत 340 कलम आमचं कलम लागू करण्याआधी ते कलम लागू केलं। हा मानवतावादी दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठेवतात तर आम्ही त्यांचे लेकरं आहोत। आम्ही तो मानवतावादी दृष्टिकोन ठेवूनच तुम्हाला शुभेच्छा देतोय। आणि आपण पाहतच आहात की जेवढा आंबेडकरी समूह मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सोशल मीडिया असू द्या, ग्राउंडवर असू द्या किंवा इतर ठिकाणी असू द्या त्यांच्या समर्थनार्थ पोस्ट करतोय, त्यांच्या समर्थनार्थ बोलतोय, त्यांना जाऊन आमच्या अनेक राजकीय सामाजिक आंबेडकरवादी नेते जाऊन भेटी देत आहेत, त्यांच्या आरक्षणासाठी लढा उभारण्याची तयारी दाखवतात। हा मानवतावाद फक्त आंबेडकरी समूहामध्ये आहे। पण तरी देखील असं म्हणतात ना की पुन्हा फक्त आणि फक्त आंबेडकरी समूह म्हणण्यापेक्षा बौद्ध समूहाला टार्गेट करून की आरक्षणाचा फायदा हा फक्त बौद्ध समूहाला झालेला आहे। आणि त्या आरक्षणाच्या जोरावर यांच्याकडे गाडी, बंगले, घोडे, खूप चांगलं आयुष्य आलं आणि मग ही द्वेषाची भावना ठेवून काही लोक आरक्षण मागतात। जर म्हणजे काही ते रील स्टार म्हणतात ना, घोड्यांच्या शर्यतीत गाढवं पुढे गेली, गाढवं, घोडे, कुत्रे हे जे काही म्हणतात आणि म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला 2 किलो तांदूळ आणि 2 किलो काही गव्हासाठी आम्हाला आरक्षण नको। तर माझ्या दादांनो, माझ्या तायांनो, तुम्हाला मी खूप स्पष्ट सांगते, चला कोण घोडे, कोण गाढवं, कोण कुत्रे हे याची उत्तरं तुम्ही देणार नाही, कोण आहे हे तुम्ही सांगणार नाही। आणि तरी आम्ही समजून घ्यायचं की बाबा कोण घोडे, कोण गाढवं, कोण कुत्रे हे जर आम्ही समजून घेतलं तर आता तुम्ही तेच घोडे, तेच गाढवं आणि तेच कुत्रे बनण्यासाठी आपल्या लेकरा बाळांना, बायका पोरांना घेऊन उन्हातानामध्ये 1 मराठा, लाख मराठा, 1 कोटी मराठा, 1 मराठा आणि कोटी मराठा म्हणत रस्त्यावर उन्हातानामध्ये भुकेजलेल्या अवस्थेत उपोषण करतच आहात ना। तेच कुत्रे, मांजरे आणि जे काही घोडे, गधे जे काही तुम्ही म्हणता तेच बनण्यासाठी तुमची धडपड चालू आहे ना। हे कशाला विसरताय?
आरक्षण ही काय घोड्या गाढवांची स्पर्धा आहे काय? घोड्या गाढवांची स्पर्धा लावताय काय तुम्ही? आरक्षण खेळ वाटलं तुम्हाला? तरी सुद्धा आम्ही म्हणतोय की संविधानिकरित्या जर मराठ्यांना आरक्षण मिळत असेल तर आमच्या शुभेच्छाच आहेत, परंतु संविधानाच्या मेन ढाच्याला संविधानाच्या मेन प्रिॲम्बल किंवा संविधानाच्या जी मेन संकल्पना आहे आरक्षणाची, की आरक्षण कुणाला दिलं पाहिजे, याला सोडून जर तुम्ही प्रेशर करून, उपोषणाचा हत्यार अवलंबून किंवा दडपशाही करून, दंगली करून जर तुम्हाला असं वाटतं की आम्हाला आरक्षण भेटेल, तर हा तुमचा खूप गोड गैरसमज आहे. तुम्हाला आरक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचूनच मिळेल. बाबासाहेबांनी आरक्षण देताना जी तरतूद लागू केली होती ती छत्रपती शाहू महाराजांनी जी आरक्षणाची संकल्पना आखली होती. आता तुम्हाला जातच कळते. तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध समाजात किंवा महार समाजात जन्माला आले म्हणून त्याचा द्वेष आहे, तर मी छत्रपती शाहू महाराजांनी जी संकल्पना आरक्षणाची आखली होती, छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची संकल्पना आपल्या संस्थानात 50% आरक्षण देताना आखली होती. छत्रपती शाहू महाराज असे म्हणाले होते की समजा दोन घोड्यांच्या स्पर्धा लावल्या. त्यांनी उदाहरणादाखल घोड्यांचं उदाहरण दिलं होतं, म्हणजे त्यांनी सगळ्यांनाच घोडे असं म्हटलं होतं. 2 घोड्यांच्या स्पर्धा लावल्या. एका घोड्याला 1000 वर्ष काजू बदाम खूप चांगलं खुराक खायला घातलंय आणि एका घोड्याला साधा चारा सुद्धा व्यवस्थित मिळू दिलेला नाहीये. तो घोडा खपाटीला लागलेला आहे, कुपोषित झालेला आहे. आणि अशा एक सक्षम आणि एक असक्षम अतिशय कुपोषित घोड्याची स्पर्धा लावली धावण्याची, तर मला सांगा माझ्या भावांनो, साधं सरळ आहे की त्या शर्यतीमध्ये कोण जिंकेल? घोड्यांच्या शर्यतीत गाढवं सहभागी होत नाहीत. आता तुम्हाला त्या गाढवांना सहभागी करून घ्यायचंय तर ती तुमची इच्छा. तर शाहू महाराजांनी सांगितलं अशा 2 घोड्यांच्या स्पर्धा लावल्या तर नक्कीच तो काजू बदाम खाऊन गलेलट्ट झालेला 1000 वर्ष काजू बदाम अनेक गोष्टी खाल्लेला जो घोडा आहे तो सहज जिंकेल. आणि म्हणूनच जर स्पर्धा लावायची तर पहिल्यांदा जो कुपोषित घोडा आहे, जो दुर्बल आहे, त्याला पहिल्यांदा त्याच्याकडे काळजी घेऊन त्याला व्यवस्थित खायला प्यायला घालून आणि मग या दोघांची स्पर्धा लावा आणि मग निकष ठरवा की कोणाकडे गुणवत्ता आहे. समजलं? आणि म्हणूनच शाहू महाराजांनी या देशातल्या 85% बहुजन समाजाला दुर्बल घटक म्हटलेलं आहे, ज्याच्यामध्ये SC ST OBC पर्यायाने बाबासाहेबांनी नंतर त्यांना सूचीमध्ये समाविष्ट करून घेतलं. SC ST OBC आणि मायनॉरिटी सुद्धा. म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये 50% आरक्षण लागू केलं त्या लोकांसाठी आणि बाबासाहेबांनी त्यांनाच आदर्श मानून संविधानामध्ये त्याची कलमांसहित सूचींसहित त्या प्रत्येक जातीला, प्रत्येक जाती, उपजाती, पोटजाती या लोकांना आरक्षणाच्या सूचीमध्ये टाकलं. कोण किती श्रीमंत आहे, कोण किती गरीब आहे यावर आरक्षण ठरत नाही. आता तुम्ही म्हणाल तुमच्याकडे खूप पैसा आला, तुम्ही आरक्षण ठरवा, आरक्षण घेऊ नका. आता मला सांगा, तुम्ही जो जातीभेद करता तो पैसा बघून करता की धर्म बघून करता? जाती भावना, जी जातीय द्वेष आहे तो तुम्ही जात बघून करता की पैसा बघून करता, श्रीमंती बघून करता? आणि जर तसं असतं तर या देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या राष्ट्रपती ज्या आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू, त्यांना तुमच्या प्रधानमंत्रीने आदिवासी आहेत, विधवा आहेत म्हणून संसदेच्या उद्घाटनाच्या वेळीच पूजेपासून लांब ठेवलं नसतं. या देशाने दलित प्रधानमंत्री, दलित राष्ट्रपती रामनाथ कोविंद दिले. मी दलित बोलते कारण ते आंबेडकरवादी नाहीत. दलित राष्ट्रपती रामनाथ कोविंद दिले. राष्ट्रपती कोविंद दलित होते म्हणून त्यांना मंदिरामध्ये जाण्यापासून रोखलं. हे कशाच्या निकषावर रोखलं? तुम्ही जातीभेद, वर्णभेद हे जात बघून करता आणि आरक्षण देताना तुम्ही म्हणता की आर्थिक निकषांवर द्या. आम्ही किती गरीब आहोत, आमच्या किती जमिनी नाहीयेत, आम्हाला किती हे नाहीये. अरे हजारो वर्ष आम्ही तुमच्या जमिनी कसल्या? तुमच्याकडे फक्त जमिनी होत्या, त्या जमिनी कसणारे लोक आम्ही होतो. ते जमिनी कसणारे लोक ओबीसी बांधव होते, त्यांनी तुमच्या जमिनी कसल्या. चला आम्ही तरी सुद्धा म्हणतो तुम्ही कुणबी आहात, तुम्हाला मिळू द्यात, तुमच्या शुभेच्छा आहेत, परंतु ओबीसीचं आरक्षण मारून नका घेऊ. दुसऱ्याच्या ताटातलं ओरबाडणारी लोक नाही आहोत आम्ही नेहमी प्रत्येकासाठी मानवतावादी दृष्टिकोन ठेवला. आणि तुमच्या काय मोर्चांमध्ये 56 मोर्चे निघाले, शांततेत मोर्चे निघाले असं तुमचं म्हणणं आहे, पण त्या 56 मोर्चांमध्ये तुमची मागणी काय होती? जर आम्हाला आरक्षण मिळत नाही तर सगळ्यांचं आरक्षण संपवा, सगळ्यांचं आरक्षण बंद झालं पाहिजे. हा द्वेष मानसिकता तुमच्यामध्ये आहे आणि आजही तुम्ही त्याच मानसिकतेचा आहात. इतरांना मिळतंय, इतर मोठा होतोय, आम्हाला मिळत नाही, आमच्यामध्ये क्वालिटी आहे, आम्हाला मिळत नाही म्हणून आम्ही मागे राहतोय. अरे काय बाता मारता तुम्ही? 90% असलेल्यांना ऍडमिशन मिळत नाही. एक रिझल्ट शो करा बरं, एखादा रिझल्ट दाखवा तुम्ही.
90% तुम्हाला नोकऱ्या मिळत नाही, आरक्षण मिळत नाही किंवा त्याचा फायदा मिळत नाही. ईडब्ल्यूएस मधलं आरक्षण 10% काही न मागता आरक्षण ओपन कॅटेगरीमध्ये घेताय ऑलरेडी तुम्ही. कशाचं म्हणताय आम्हाला आरक्षण नाहीये? तरी आम्ही म्हणतोय चला, जरांगे पाटील एक सामान्य मराठा समाजातला व्यक्ती आहे, तो आंदोलन करतोय, उपोषण करतोय, त्याच्या आंदोलनाला आमचं समर्थन आहे. त्याची मागणी योग्य असेल तर आम्ही त्या मागणीचं समर्थनच करतोय. आम्ही पुन्हा म्हणतोय की आम्ही मानवतावादी लोक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांचा मानवतावाद आमच्यामध्ये पेरला, परंतु तुम्ही सतत आम्हाला डिवचण्याचं काम कराल. 52% समाज या देशातला आरक्षणाचे फायदे घेतोय आणि तुम्ही टार्गेट फक्त बौद्ध समाजाला करता, फक्त बौद्ध समाजाला तुम्ही बोलता. आणि तरी सुद्धा त्याच्या संरक्षणार्थ फक्त बौद्ध समाज रस्त्यावर उतरतो, बाकीचे तर गपचूप खातात. साडी माडी गाडीत मस्त आहेत, सगळ्यांना आरक्षण भेटतंय, तरी सुद्धा बोलायला फक्त बौद्ध समाज उतरतो रस्त्यावर, भांडायला बौद्ध समाज उतरतो आणि टार्गेट फक्त बौद्ध समाज होतो. तरी आम्हाला अभिमान वाटतो की फक्त बौद्धांची प्रगती पाहूनच तुमच्या बुडाला आग लागली, म्हणून तुम्हाला आरक्षण पाहिजे. तुम्हाला द्वेष वाटतो की बघा आमची चाकरी करणारे, आम्हाला जुहार करणारे आमच्या पुढे व्हाईट कॉलर घालून फिरतात, गाड्या घोड्या घेऊन फिरतात. हा राग आहे तुमच्या मनामध्ये आणि म्हणून तुम्हाला आरक्षणाची गरज लागते. एकेकाळी आरक्षणाला भीक बोलणारे तुम्ही, आज त्या आरक्षणाची तुम्हाला गरज लागली आहे. आज बुद्ध धम्माला नावं ठेवताय, उद्या तुम्हाला बुद्ध धम्माची पण गरज लागेल. आणि पुन्हा एकदा सांगते, आमची प्रगती फक्त आरक्षणामुळे नाही झाली, आमची प्रगती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बुद्धिसमुळे झाली. कारण आम्ही सगळे अंधश्रद्धा फेकून दिल्या, आम्ही 33 कोटी देव फेकून दिले, आम्ही सगळे कर्मकांड फेकून दिले, आमचा खर्च वाचला आणि तो खर्च आम्ही शिक्षणासाठी लावला. मेहनत केली, आमच्या लोकांनी मिळेल ते काम केलं. बाबासाहेबांनी सांगितलं खेडी सोडा, शहराकडे चला. आमचा प्रत्येक आंबेडकरी बांधव, बौद्ध बांधव वाटेल त्या अवस्थेत अंगावरच्या कपड्यांसहित शहरात आला, मिळेल त्या ठिकाणी राहिला, रस्त्यावर राहिला, कापडाची घरं बांधून राहिला, झोपड्यांमध्ये राहिला आणि तशा शहरामध्ये राहिलेल्या गॅस चेंबरमध्ये राहून. आणि आजही आमचा समाज संघर्ष करतोय. दुसऱ्यांचा कचरा काढला, मेहनत केली, पण चोरी नाही केली, कुणाची लुबाडी नाही केली, भीक नाही मागितली आमच्या समाजाने. आजही आमचा समाज कष्ट करतोय. तेव्हा आमच्या समाजातले आज डॉक्टर आहेत, आमच्या समाजातले आज इंजिनियर आहेत, आमच्या समाजाचे आज वकील आहेत, IAS आहेत, IPS, हजारोंच्या संख्येने आमचे अधिकारी उभे आहेत, हजारोंच्या संख्येने आमचे उद्योगपती उभे आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि तरी सुद्धा आज आमचा समाज संघर्ष करतोय. मला माहिती आहे आमच्या समाजात ही अजून फार गरिबी आहे, अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे, फार संघर्ष करायचा आहे आम्हाला. आणि त्या संघर्षाची तयारी आमच्या समाजाची आहे. पण ते करत असताना सुद्धा आमचा समाज आज प्रत्येकासाठी झगडतोय, प्रत्येक जातीसाठी झगडतोय, प्रत्येकासाठी लढलं पाहिजे, झगडलं पाहिजे ही शिकवण आमच्या बापाने दिली. आम्हाला माहिती आहे या लढाईत आमच्याबरोबर कोणीच नसतं. प्रत्येक वेळेस आम्ही एकटं पडत असतो. जेव्हा आमच्या एखाद्या मायमाऊलीवर अत्याचार होतो, आता काल परवा आमच्या अक्षयची हत्या झाली, तेव्हा आंबेडकरी समाज सोडून कुणी रस्त्यावर नाही उतरलं. पण तरी सुद्धा आम्ही म्हणतो की नाही ठीक आहे, ते करतात ते ठीक आहे, आमच्या बापाने केलेल्या गोष्टी त्या टिकवायच्या असतील, बापाच्या उपकारची जाण आहे म्हणून आम्ही रस्त्यावर असतो. बुद्धांचा मानवतावाद या देशामध्ये समतामूलक समाजाची निर्मिती झाली पाहिजे. प्रत्येक मानव जाती समान असली पाहिजे. तुम्ही म्हणत असाल कणकण में राम है, पण मी म्हणते या भारताच्या प्रत्येक कणाकणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरज लागते. या मातीत बुद्ध आहेत. तुम्ही जिथे जिथे जाता, वेगळं खोदकाम करता, तिथे तुम्हाला बुद्ध सापडतात. अहो तुमच्या रामाची लढाई अनेक वर्ष चालू होती, बाबरी मस्जिदीची लढाई अनेक वर्ष चालू होती, पण राम ते सोडवण्यासाठी आले नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानेच रामाला सुद्धा न्याय दिला या देशामध्ये. म्हणजे प्रत्येकाला न्याय देणारे माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि त्या बाबासाहेबांचा द्वेष तुम्ही करता. अनेक मोर्चे बघितले. आता तुम्ही मला एखाद्याने तरी सुद्धा मराठा मोर्चामध्ये बाबासाहेबांच्या स्टेजवर फोटो असलेला एखाद्याने तरी दाखवा. आमचेच नेते घेऊन जातात बाबासाहेबांचे फोटो. आंबेडकरी समाजाला आपुलकी आहे, ही आहे, परंतु तुम्ही आरक्षण तर तुम्हाला हवंय, परंतु आरक्षण देणाऱ्या बापाची तुम्हाला एलर्जी आहे. बाबासाहेबांचा एकही फोटो कोणत्याही जरांगेंच्या मराठा मोर्चाच्या कोणत्याही स्टेजवर बाबासाहेबांचा एकही फोटो नाहीये. अरे चला, बाबासाहेबांना तर तुम्ही जुमानतच नाही, पण ज्या छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची संकल्पना आखली त्या छत्रपती शाहू महाराजांबद्दल पण तुमचा द्वेष आहे. कारण छत्रपती शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेता म्हणून स्वीकारलं. तुम्हाला तो द्वेष आहे छत्रपती शाहू महाराजांबद्दल. छत्रपती शाहू महाराजांना पण तुम्ही स्वीकारत नाही. आरक्षण मागायचं, तुमची लढाई जर न्यायाची असेल तर ती योग्य दिशेने लढायला शिका, नाहीतर तुमचा वापर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण महाराष्ट्रातल्या राजकारणी तुमचा वापर करून घेतल्याशिवाय राहणार नाही. मी आता थोड्या वेळापूर्वीच म्हणालं की मला जरांगेंना पाहून अण्णा हजारे परतून आल्यासारखे वाटतंय. कारण अण्णा हजारेचा सुद्धा लोकपालाच्या माध्यमातून असाच वापर करून घेतला गेला. अण्णा हजारे काँग्रेसचं राज्य घालवण्यासाठी, बीजेपीचं राज्य आणण्यासाठी अण्णा हजारे सारखा एक कटपुतली उभा केला गेला. आता त्याला बाजूला केला. आता पुन्हा एकदा जरांगेंना असंच उपयोग
उपयोग करून घेतात की काय अशी मला शंका येते. हे राजकारणी गेंड्याच्या कातडी पांघरलेले लोक आहेत. असंख्य असलेल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला त्यांचा उपयोग करून घेतायत आणि स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी करतायत. काही स्टार, रील स्टार वगैरे, मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी याच्यासाठी आरक्षण असतं का बाबांनो? जा तुम्ही एकदा कोर्टामध्ये त्या न्यायाधीशांना विचारा, बाबा आरक्षणाची संकल्पना काय असते. एखादं पुस्तक विकत घ्या. आरक्षण कशाच्या जीवावर दिलं जातं? गहू आणि तांदळाची लाईन तर अख्खा महाराष्ट्र पिवळा आणि ऑरेंज रेशन कार्डसाठी प्रत्येक जण राशनच्या दुकानात उभा असतो, ज्याच्यामध्ये कुठेही जातीचं सर्टिफिकेट मागितलं जात नाही. आर्थिक दारिद्र्य रेषेखालील लोकांना ते 2 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू दिलं जातं. आता आमच्या समाजातली बहुतांश लोक घेतही असतील, मला माहित नाही, कारण ते आर्थिक निकषावर दिलं जातं. परंतु कित्येक लोक आजही रेशनचं तांदूळ, गहू आणि तांदूळ खाऊन खातात. त्याचा आरक्षणाशी काही एक संबंध नाही. आज आमचा समाज बाबासाहेबांच्या कृपेने 100-100 रुपयेवाला तांदूळ, 1000-1000 रुपयेवाला साड्या घालण्यात सक्षम झालेला आहे. आज आमच्या समाजातल्या लोकांचे रेशनचे दुकानं आहेत. आज आमच्या समाजातल्या लोकांचे उद्योगधंदे आहेत, ऑडी कारची दुकानं आहेत. मला हे सांगायचं कारण हेच आहे की मी पुन्हा सांगते की ही जी प्रगती झालेली आहे ती फक्त आरक्षणामुळे नाही झाली. आम्ही बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी प्रामाणिकपणे ऐकण्याचा प्रयत्न करतोय. बाबासाहेबांनी दिलेला बुद्धिझम एका क्षणात ऐकला आणि बाबासाहेबांच्या शब्दांवर घरातले देव आमच्या अडाणी अशिक्षित लोकांनी फेकून दिले. बाबासाहेबांच्या एका शब्दांवर लोकांनी ऐकलं. आणि आता राहिला प्रश्न, जे काही लोक बाबासाहेबांची तुलना त्या जरांगेंशी करतायत. बाबांनो, मला एक सांगा, काजवा लुकलुकतो, त्या काजवाचा प्रकाश अंधारात दिसतो आपल्याला लुकलुकताना. काजव्याची आणि सूर्याची तुलना होऊ शकते का रे बाळांनो? तुम्ही कशाची तुलना करताय? काजव्याची आणि सूर्याची. 32 डिग्र्या, एखाद्या डिग्री, मला एक म्हणायचं आहे, एखाद्या मराठा बांधवाने बाबासाहेबांच्या त्या 32 डिग्री आहेत ना, त्याचं तरी किमान पाठांतर करून बघावं. तेवढं पाठ झालं तरी पुष्कळ आहे. आणि मग उतरा तुलना करायला. बाबासाहेबांची तुलना करता तुम्ही? अरे स्वतःची तरी भान ठेवा. नाही त्यावेळेला तुम्हाला बाबासाहेबांचं वावगा असणारे लोक तुम्ही बाबासाहेबांची तुलना करता. बाबासाहेबांनी उभ्या आयुष्यात, मी पुन्हा एकदा सांगते, खूप जबाबदारीने सांगते, बाबासाहेबांनी उभ्या आयुष्यात कधीही गांधीचं, उपोषणाचं हत्यार उचललं नाही. बाबासाहेबांना रोखण्यासाठी महात्मा गांधींनी, करमचंद गांधींनी उपोषणाचं हत्यार उचललं. प्रत्येक वेळेस बाबासाहेबांच्या कामांना रोखण्यासाठी त्यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उचललं. बाबासाहेबांनी, हो, माझ्या बाबासाहेबांनी उभ्या आयुष्यात कधीही आमरण उपोषण, अन्नत्यागाचं हत्यार उचललं नाही. बाबासाहेब कधीही लोकांना ब्लॅकमेल करत नव्हते. बाबासाहेबांनी आम्हाला, किंबहुना या देशातील 100% 110 कोटी जनतेला, या देशातल्या 85% बहुजन समाजाला हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी सक्षमपणे कायद्याची, संविधानाची लढाई लढली. तेही पेनाने, कायदेशीररित्या बाबासाहेब दंड थोपटून मैदानात उभा राहिले. बाबासाहेब दंड थोपटून, तुम्ही म्हणता ना लावा ताकद, ती ताकद बाबासाहेब 1932 पासून गोलमेज परिषदेपासून लावत आलेत. तेव्हा कुठे जाऊन आज तुम्ही ताकद लावायला सुद्धा उभे राहू शकताय त्याच कायद्याच्या जीवावर. बाबासाहेब गोलमेज परिषदेपासून दंड थोपटून उभे आहेत. बाबासाहेबांनी कधीही कुणाला ब्लॅकमेल केलं नाही. कायद्यांस्वरूप बाबासाहेबांनी अभ्यास केला. बाबासाहेबांनी अतिशय यातना सहन केल्या, परंतु कुठल्याही व्यक्तीसमोर असे लाचार होऊन, दुबळे होऊन पडले नाही. त्यामुळे कोणत्याही उपोषणकर्त्याने, कोणत्याही अन्नत्याग करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची तुलना, मग आता कोणीही असो, येणाऱ्या काळात कुणी असो, त्यांनी स्वतःला प्रति बाबासाहेब म्हणण्याचा खोडसाळपणा करू नये. आणि पुढे जाऊन त्याने, बघा, आपण धम्माला मानणारी लोक आहोत. बाबासाहेबांना अपेक्षित होतं की माझ्यासारखा समाज घडला पाहिजे, सुटाबुटात उभा राहिला पाहिजे. परंतु अशा पद्धतीने बाबासाहेब आमचे निर्माण होतील असं बिलकुल कुणीही खोडसाळ प्रचार करू नये. आंबेडकरी समाज शांत आहे, तुमच्या बरोबर आहे, तुमच्या आंदोलनात खांद्याला खांदा लावून उभे राहील. परंतु त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये आमच्या समाजाबद्दल द्वेष भावना नसली पाहिजे. मला असं वाटतं, प्रत्येक स्टेजवर मराठा बांधवाने जर हे डिक्लेअर केलं की आम्ही गावागावामध्ये, आम्हाला आरक्षण जर मिळालं तर आम्ही गावागावांमध्ये बौद्ध समाजावर, शेड्यूल कास्ट समाजावर, दलित समाजावर जे काही जातीवादी अत्याचार करतो, जातीवरून त्यांना रोखतो. बेडक गावामध्ये जी कमान रोखली गेली ती जातीवरूनच रोखली गेली, जातीय द्वेषातून रोखली गेली. अक्षयला मारलं गेलं, जाती द्वेषातून मारलं गेलं. यांनी प्रत्येक भाषणामध्ये हे सांगावं, कर नाही त्याला डर कशाला. तुम्ही म्हणता ना आम्ही तसं काही करत नाही, तर सांगा ना तुमच्या भाषणांमध्ये की आम्ही गावागावांमध्ये समाजावर, दलित समाजावर अत्याचार करणार नाही, आमच्यापेक्षा उपेक्षित वंचित समाजावर अत्याचार करणार नाही, आमची पाटीलकी मिरवणार नाही.
कारण आरक्षण ही संकल्पना उपेक्षित वर्गाला दिली जाते. डोमिनेटिंग करणाऱ्या, स्वतःला हक्क गाजवणाऱ्या, जातीचा माज असणाऱ्या लोकांना आरक्षण मिळत नाही. आणि ती भावना जाऊन ठेवून जर तुम्ही आरक्षण मागत असाल तर मी आता सांगते, पुढच्या 7 पिढ्या काय, येणाऱ्या अनेक पिढ्या, 2 पिढ्या झाल्यात आता, 100 पिढ्या जरी तुम्ही आरक्षण मागायला उभे राहिलात ना तरी आरक्षण मिळणार नाही. कारण बाबासाहेबांनी संविधानिक मूल तत्वच तशी करून ठेवलेली आहेत. तुम्हाला सिद्ध करावं लागेल की आम्ही जातीय द्वेष सोडलाय, आम्ही जातीय द्वेष भावना सोडली आहे. आम्ही आता दुबळ्या वंचित घटकांवर अत्याचार करणार नाहीत. अॅट्रॉसिटीचे प्रमाण कमी झाली पाहिजेत, तर हा आंबेडकरी समाज तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभा राहील. हे वचन आहे आमचं. कारण आंबेडकरी समाज शब्दाला पक्का आहे. आणि तुम्ही स्वतः आता जरांगे त्या दिवशीच बोलले की आंबेडकरी समाज उतरला तर तुमच्या लढाईला काय खरं नाही. कारण आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंद पाडण्यापासून, सगळ्यात मोठी आंदोलन उभी करण्यापासून, संपूर्ण देशामध्ये आंबेडकरी समाजाचा निळ्या झेंड्याचा जो दरारा आहे ना तो भल्या भल्यांना घाम फुटवायला लावणार आहे. कारण का माहितीये का, आम्ही नाही म्हणत ही आमची ताकद आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव घेतल्याशिवाय या देशातलं समाजकारण, या देशातलं राजकारण, या देशातलं अर्थकारण कदापि पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना आंबेडकरी समाजाची दखल घ्यावीच लागते. आणि ती दखल जर नाही घेतली तर त्यांना कुठल्याही पटलावर उभं राहावं लागत नाही. त्यामुळे मजबुरी का नाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ही या देशाची मजबुरी आहे की त्यांना बाबासाहेबांचं नाव घ्यावंच लागतं. आणि त्यामुळे आंबेडकरी समाजाला डावलून त्यांना कोणताही निर्णय घेता येत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते, मराठा बांधवांनो, नेत्यांनो, जे सुज्ञ मराठा बांधव आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे. कळकळीची विनंती समजा किंवा इशारा समजा. तुमच्या सो कॉल्ड रील स्टार लोकांना आवरा, त्या पोस्ट करणाऱ्या, व्हिडिओ करणाऱ्या लोकांना आवरा. हे व्हिडिओ करताना आपण काय बोलतो, कशासाठी बोलतो, कारण काय, आपण आता रस्त्यावर मागायला उतरलेलो आहे. मागणाऱ्यांनी एवढा माज दाखवू नये बाबांनो. मागायला उतरलाय तुम्ही, मागणाऱ्याकडे नेहमी नम्रता असली पाहिजे, नेहमी आदर असला पाहिजे, विनंती असली पाहिजे, माज नसला पाहिजे. हे लक्षात ठेवा. आणि आपल्यावर ही मागण्याची वेळ का आली याचा शांतपणे विचार करा. 100 एकर शेती असणाऱ्या लोकांकडे आज मागण्याची वेळ येते. हा तुमचा माज, हा जातीचा खोटा अहंकारच याला कारणीभूत ठरलाय. अजून पण वेळ गेलेली नाहीये. अजून पण बदला, अजून पण सुधरा. कारण आंबेडकरी समाजाने स्वतःला प्रामाणिकपणे सांगितलं की हो आम्ही उपेक्षित आहोत, हो आम्ही दुर्बल आहोत, आम्हाला बाबासाहेबांसारखा नेता मिळाला, आम्ही स्वतःला धन्य समजतो. आणि त्या उद्धार करताना फक्त आमचाच नाही, संपूर्ण देशातल्या दुर्बल वंचित घटकांचा उद्धार केला. अनेक हजारो लोक, आज लाखो करोडो लोक बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे सुखाचा घास खातात. आणि आम्ही ते मान्य करतो. न मान्य करणाऱ्यांना बाप ओळखता येत नाही, ही शोकांतिक आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम आंबेडकरी जनतेला पण विनंती आहे, मूर्खांच्या नादाला जास्त लागू नका. परंतु माझं या मूर्खांनाही सांगणं आहे की तुम्ही घरी जाताना अन्नच खाता ना, गहू खात नाही, शेण खात नाही. त्यामुळे बाबासाहेबांची तुलना कोणासोबतही करताना 100 वेळा विचार करा. तुमच्याकडे एक प्रामाणिक नेतृत्व, सामान्य कुटुंबातलं नेतृत्व तयार होतंय, त्याला जपा. नाहीतर बारामतीचे काका तयार त्याचा वापर करून घेण्यासाठी. त्यामुळे सावध राहा. नाहीतर अनाजी पंत बसलेलेच आहेत तुमच्या समाजाचा वापर करून घेण्यासाठी. स्वतःचा वापर करून घेऊ नका. स्वतःला आरक्षण मिळवताना कायदेशीर मार्गाने, ज्या काय तुमच्या समाजातले जर वकील असतील त्या वकिलांची फौज उभा करा. सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण का बाद केलं गेलं किंवा सुप्रीम कोर्टात ते आरक्षण का रद्द केलं गेलं याचा अभ्यास करा. अभ्यासपूर्वक मांडणी करा. उपोषण करून, आंदोलनं करून, जाळपोळ करून, यष्ट्या जाळून, जाती धर्मातील लोकांना शिव्या देऊन या गोष्टी मिळणार नाहीयेत. यामुळे काही साध्य होणार नाहीये. राजकीय नेत्यांचं तुम्ही जे करताय ना, जे नेते आहेत त्या नेत्यांना जाब विचारा. जिथे नेते, तो मुद्दा तुमचा चांगला आहे, नेत्यांना जाऊन जाब विचारा. परंतु पुन्हा एकदा सांगते की आंबेडकरी समाजाच्या वाट्याला जाऊ नका. हवं तर जितका फायदा तुम्हाला आंबेडकरी समाजाला हातात हात घालून घेतल्यामुळे होईल ना, तितक्या जास्त मोठ्या प्रमाणात नुकसान त्यांचा विरोध केल्यामुळे होईल. मी आतापर्यंत मी स्वतः अपील करत होते की जाऊ दे, त्यांची लढाई लढतात, आपण शांत राहूया, आपण न्यूट्रल भूमिका घेऊया. परंतु प्रश्न जेव्हा आमच्या बापाच्या नावाचा येतो ना, तेव्हा आम्ही काही उधारी ठेवत नाही. आम्ही व्याजासहित देणारी लोक आहोत. आम्हाला उधार ठेवायला आवडत नाही. त्यामुळे इथून पुढे जर कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख किंवा नावाचा उल्लेख, तुलना काहीही जर करण्याचा प्रयत्न केला तर मग तुम्हाला आमच्या समाजातल्या बाबासाहेबांच्या कृपेने झालेल्या हजारो वकिलांच्या टाकलेल्या अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्ह्याच्या
तारखांना सामोरे जावं लागेल. कारण बाबासाहेबांच्या कृपेने आमच्या समाजात लाखो वकिलांची फौज तयार झालेली आहे. एका एका व्यक्तीला सोडवायला हजारो वकील आमच्याकडे येतात. तेही डोक्याने काम करतात, कुठेही आरेरावी करत नाही, कुठेही बडेजाव करत नाही. कायद्याचा अभ्यास करणारे वकील आमच्याकडे तयार झालेले आहेत. आमच्याकडे अतिशय फार मोठ्या मनाने दान करणारे मोठे मोठे बिझनेसमॅन तयार झालेले आहेत. बाबासाहेबांमुळे तयार झालेले आहेत, आरक्षणामुळे तयार झालेले आहेत. आमच्याकडे हजारो संख्येने डॉक्टर आहेत. तुम्हाला कधी डॉक्टरांची गरज लागली तर या आमच्याकडे. आमच्याकडे हजारो विदेशात शिकणारी लोक तयार झालेले आहेत. हजारो उद्योगपती बाहेर जाऊन उद्योग करणारी लोक तयार झालेले आहेत. नेव्हीमध्ये, डिफेन्समध्ये, मिलिटरीमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या समाजाने स्वतःचा पाय रोवलेला आहे. अजून येतो अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन, अभी सारा आसमान बाकी है. माझ्या बापाने आमच्या झेंड्याचा रंग निळा ठेवला होता, हे लक्षात ठेवा. निळा झेंडा हे आकाशाचं प्रतीक आहे. आणि बाबासाहेबांची लेकरं आकाशा इतकी ते पूर्ण आकाश व्यापणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला जिथे जाल तिथे बाबासाहेबच दिसतील, बाबासाहेबांची लेकरच दिसतील. त्यामुळे त्या लेकरांना गहू, तांदूळ, गाढव, घोडा म्हणण्याचा मूर्खपणा करू नका. कारण ती लेकरं तुम्हाला कायद्याने घोडा कसा लावायचा हे चांगल्या प्रकारे समजतात. एवढं लक्षात ठेवा. आम्ही जितके शांत आहोत तितकेच प्रखर महासागरासारखे. जेव्हा एखादा माहिती महासागर जेव्हा खवळतो तेव्हा तो सुनामी आणल्याशिवाय, तुफान आणल्याशिवाय राहत नाही. एवढं लक्षात ठेवा. उद्ध्वस्त करतो तो सगळ्यांना. त्यामुळे शांत राहू द्या. आम्हाला तुमची लढाई आहे. तुमच्या लढाईला तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आहेत. जरांगेंना उदंड आयुष्य लाभो हीच आमची शुभेच्छा आहे त्यांना. त्यांनी आणखी लढाई करावी. फक्त कोणाच्या हातातलं भावलं होऊ नये इतकीच त्यांना एक चेतावणी आहे. आम्ही सुनामी आहोत. सुनामीला शांत राहू द्या. एवढंच करा. आणि पुन्हा एकदा सांगते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुलना करण्याचा मूर्खपणा कराल तर आमच्याशी गाठा. एवढंच लक्षात ठेवा. जे कोणी सो कॉल्ड रील स्टार आहेत त्यांना एकच विनंती आहे की 30 सेकंदाच्या रीलसाठी स्वतःचं आयुष्य 30 वर्ष जेलमध्ये टाकण्याची तयारी असेल तर त्या 30 सेकंदाची रील करा. अन्यथा तुम्हाला कायदा तुमची वाट बघतोय. तो कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे. एवढंच बोलते. आणि माझे सर्व जागृत आंबेडकरी बांधवांचं कौतुक करते की बघा आज आपण केलेल्या प्रगतीला आपण इतक्या चांगल्या प्रकारे प्रगती केली की प्रत्येकाला आरक्षण मागावं लागतंय. आपण चलते रहने काय, दौडते रहने काय. येणाऱ्या काळात ज्या बौद्ध धम्माला नावं ठेवतात, येणाऱ्या काळात बौद्ध धम्म सुद्धा यांची गरज बनेल. आणि बाबासाहेबांनी आपल्या बापाने बघितलेलं स्वप्न की मला सारा भारत बौद्धमय करायचा आहे. तुम्ही बुद्धांच्या वाटेवर या. बघा तुमची प्रगती होती की नाही. बुद्ध आणि आम्ही तुम्हाला हात जोडून तुमचं स्वागत करू. आमची प्रगती आमच्या बापाने सांगितलेल्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या त्रिसूत्रीमुळे आणि बौद्ध धम्मामुळे झालेली आहे. आरक्षण आमच्यासाठी फक्त एक माध्यम आहे. आम्हाला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जे आमच्या बापाने दिलं. तुम्हाला त्या माध्यमाचा योग्य उपयोग करून घेता आला नाही किंवा करून घ्यायचा नाही हीच तुमची मानसिकता दिसते. एवढंच बोलते. आणि आरक्षण मागत असताना आरक्षण जिथे जिथे लागू आहे त्या सगळ्या यंत्रणा आज खाजगीकरण होत आहे. त्या खाजगीकरणाला देखील थांबवा. कारण जिथे खाजगीकरण असेल तिथे आरक्षण लागू होणार नाही. मग ते शाळा असू द्या, सरकारी यंत्रणा असू द्या, त्या सगळे आज विकलेल्या आहेत. जिथे कुठेही आरक्षण लागू होत नाही. खाजगीकरणामध्ये आरक्षण ही संकल्पनाच नाही. त्यामुळे माझ्या बांधवांनो, ज्यांना कुणाला आरक्षणाची लढाई लढायची आहे ती करत असताना या देशात वाढत चाललेल्या खाजगीकरणाला पुरजोर विरोध करा. आम्ही सुद्धा त्या विरोधात उभे राहू. त्यामुळे खाजगीकरण थांबलं पाहिजे. हा आपला महत्वाचा मुद्दा असला पाहिजे. यासाठी लढा. कारण जी गोष्ट म्हणजे सरकारी यंत्रणाच नसतील, सरकारी शाळा नसतील, सरकारी नोकऱ्या नसतील, सरकारी बाकीच्या गोष्टी नसतील तर आरक्षण लागू होणार कुठे. या गोष्टींचा देखील विचार करा. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना, माझ्या धनगर बांधवांना, माझ्या आदिवासी बांधवांना, माझ्या लिंगायत बांधवांना, माझ्या इतर सर्व बांधवांना, माझ्या तृतीयपंथी बांधवांना, जो प्रत्येक जण आपल्या अधिकारांसाठी लढतोय तिथे आंबेडकरवाद तुमच्या बरोबर आहे. आणि तिथे आंबेडकरवादी तुमच्या बरोबर आहे. माझ्या मराठा बांधवांना देखील शुभेच्छा. परंतु बाबासाहेबांना जातीच्या बाहेर बघाल तर आंबेडकरवादी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन हातात हात घालून सोबत असेल. एवढंच बोलते आणि थांबते. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना.